दर्यापूर तालुक्यातील क्रीडा संकुलाच्या बाजूला एक सुंदर वस्ती डॉक्टर वसाहत आहे। त्या वसाहतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे हॉस्पिटल कार्यरत आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर तिरुपती राठोड यांचे व डॉक्टर सचिन नागे यांचे हॉस्पिटल कार्यरत असताना या ठिकाणी मागील वर्षी पावसाळ्यात सर्वत्र पाणीच पाणी, ते पण घाण पाणी साचलेले प्रकाशित झाले होते। तेव्हा मुख्याधिकारी तथा प्रशासन परळकर यांनी पाहणी करून सांडपाण्याचा बंदोबस्त केला जाईल असे सांगण्यात आले होते। असे असताना या ठिकाणी जे हॉस्पिटल आहे त्याचे पाणी वेगळ्या बाजूने काढून दिले असताना त्याच परिसरातील पाणी मात्र त्या हॉस्पिटलच्या समोर समुद्राप्रमाणे जमा झालेले आहे आणि त्या ठिकाणी वराहांचा हैदोस असताना दिसतो। मात्र मायबाप नसलेला प्रशासन आहे, मुख्याधिकारी आहे, तो टेम्परवारी प्रभारी प्रशासक नाही, पदाधिकारी नाही। त्यामुळे नगरपालिकेला कोणी बाप नसल्यामुळे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, अशी परिस्थिती या डॉक्टर वसाहतींची झालेली आहे। तेव्हा नगर परिषद दर्यापूरने थोडा जास्त विचार करून पैसे टॅक्स रुपये भरणारे हॉस्पिटल मात्र अशा घाण परिस्थितीत त्या सांडपाण्याच्या समोरील हॉस्पिटल मागेही हॉस्पिटलची परिस्थिती मात्र दयनीय आहे। त्यावर आता तरी नगर परिषदेने उपाय काढून त्या पाण्याचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी रोहिणी फाउंडेशन दर्यापूरचे अध्यक्ष किशोर ठाकूर यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर। प्रत्येक प्रजातीची फुलझाडे व फळझाडे मिळण्याचे विदर्भामधील एकमेव ठिकाण गायत्री नर्सरी, दत्त कॉलनी, बडनेरा रोड, अमरावती। अधिक माहिती करिता संपर्क साधा 9075575317 9325303223।